चाकण मार्केट यार्डजवळील बालाजी गॅस एजन्सीच्या आवारात मानवी जीविताला धोका निर्माण करून बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध गॅस रिफिलिंग धंद्याचा गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पर्दाफाश केलाय। या कारवाईत पोलिसांनी 251 गॅस सिलेंडर, रिफिलिंगचे साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा टेम्पो असा एकूण 9,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई करत प्रकाश सिद्धांना जवळागी वय 32 वर्षे राहणार चाकण खेड पुणे आणि तुषार प्रफुल्ल वारुळे वय 36 वर्षे राहणार एकतानगर चाकण पुणे या दोन कामगारांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले। तर गॅस एजन्सीचा मालक मुख्य आरोपी शुभम प्रवीण परदेशी राहणार चाकण पुणे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। आरोपींविरुद्ध चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की चाकण मार्केट यार्डजवळील बालाजी गॅस एजन्सी येथे मोठ्या गॅस सिलेंडरमधून छुप्या पद्धतीने लहान टाक्यांमध्ये गॅस भरला जात आहे। या माहितीच्या आधारे पथकाने सदर ठिकाणी अचानक छापा टाकला। आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणताही बंदोबस्त न ठेवता ज्वालाग्राही पदार्थाबाबत निष्काळजीपणा करत असल्याचं आढळून आलं। पोलिसांनी घटनास्थळावरून 251 सिलेंडरसह वजन काटा, नोझल आणि एक महिंद्रा बोलेरो टेम्पो जप्त केला असून पुढील तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करत आहे।